UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले। एक गुंड पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो। वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध। कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाडांची मागणी। बीड घटनेमधील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे, वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल। तर अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक न केल्यास मोर्चा, क्षीरसागर यांचा इशारा। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची भेट। केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही समोर। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचे वहा नाही रहना योग्यच। भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते, पण निर्णय पक्षाच्या प्रमुखाकडे असतो। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर छगन भुजबळांची अजित पवारांबाबत उघड नाराजी। मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? बस बस, उठ उठ, छगन भुजबळ असा माणूस नाही, भुजबळ संतापली। जरांगेंच्या विरोधामध्ये भुजबळांचा वापर झाला। ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं, संजय राऊतांची टीका। अजित पवार अधिवेशन काळामध्ये नॉट रिचेबल, अजित पवार काल आणि आजही अधिवेशनामध्ये अनुपस्थित। अजित पवारांची सवय जुनी, पहाटे बघा कुठे आहेत। अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचा टोला। विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव चर्चेत। भाजपकडून राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन। फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांचं उत्तर। मलई कोणाला मिळणार यावरून खातेवाटप रखडलं। मंत्रिमंडळ विस्तार होऊन सुद्धा खातेवाटप रखडल्यामुळे नाना पटोले यांची टीका। खातेवाटपामध्ये कुठलाही तिढा नाही, आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, उदय सामंत यांची माहिती। विधानसभा अध्यक्षांनी पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर विधिमंडळाचा सावध पवित्रा। लाडकी बहीण योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करावा, विधानसभेत भाजप आमदार प्रवीण दटके यांची मागणी। मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा पुन्हा उपोषण, जरांगेंचा सरकारला इशारा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।